नांदेड महापालिकेवर नेहमी काँग्रेसचं वर्चस्व आहे। नांदेड महानगरपालिकेत जवळपास 81 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया केली जाणार आहे। 15 जानेवारीला मतदान होईल, 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मात्र या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर नांदेड महापालिकेवर कायमच काँग्रेसचं वर्चस्व लागलेलं आहे। नांदेड महापालिका एकूण 81 सदस्यांची महापालिका आहे। 2022 मध्ये नांदेडची शेवटची निवडणूक झाली होती। या शेवटच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तब्बल 73 नगरसेवक निवडून आले होते, तर भाजप 6, शिवसेना 1 आणि अपक्ष असा एकूण 81 सदस्य निवडून आले होते। काँग्रेस अर्थातच अशोक चव्हाणांनी त्यावेळी करिश्मा करून दाखवला होता। मात्र आता अशोक चव्हाण हे भाजपामध्ये आहेत, त्यामुळे भाजपामध्ये असताना आता अशोक चव्हाणांना ही नांदेड महापालिका भाजपाच्या ताब्यात आणणं तितकंच आव्हान असणार आहे। दुसरीकडे काँग्रेसही नांदेडमध्ये काँग्रेसचंही चांगलं अस्तित्व आहे, त्यामुळे काँग्रेस कसे परफॉर्मन्स दाखवते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। अलीकडेच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये महायुती न होण्याचं खापर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी अशोक चव्हाणांवर फोडलं होतं। त्यामुळं तेच आमदार पुन्हा आता अशोक चव्हाणांसोबत महायुती करणार की नाही हेही महत्त्वाचं आहे, कारण यावर अनेक गणितं अवलंबून असणार आहेत। 2012च्या निवडणुकीमध्ये एमआयएमने तब्बल 13 नगरसेवक इथे निवडून आणले होते, त्यामुळं एमआयएम इथं आपला जोर लावणार आहे। सोबतच वंचित सारखा फॅक्टरही महत्त्वाचा असणार आहे। नांदेड शहर हे मराठवाड्यातलं दुसरं मोठं लोकसंख्येचं शहर आहे, त्यामुळे नांदेड महापालिकेची निवडणूकही तितकीच महत्त्वाची असणार आहे।